नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर येत्या 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अमावस्या. तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या लग्नात जे काही विघ्न येतात, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी ह्या निर्माण झालेल्या आहेत, कुंडलीमध्ये काही दोष आहेत, तर ते दूर करण्यासाठी एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त आपल्याला 7 लाल गुंजाचा 100% खात्रीशीर उपाय करणार आहोत. हा उपाय केल्याने 21 दिवसात घरात लग्नाची बोलणी सुरू होणार. मंडळी, मंगल हनुमानजींची ऊर्जा, लाल रंग मंगल ग्रह हनुमानजी. मंगल दोष असेल तर लग्न जमत नाही, भांडणं होतात. लाल गुंज या मंगळाची नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. पितृदोष निवारण, अमावस्या पितरांचा दिवस. गुंजला पितरांचं प्रतीक मानलं जातं. 7 गुंज 7 पिढ्यांचा आशीर्वाद मिळतो. घरातले अडथळे दूर होतात. आकर्षण शक्ती, शास्त्रात म्हणतात गुंज आकर्षण करते, म्हणजे चांगली स्थळं, चांगले नातेवाईक आपोआप घरामध्ये येतात. म्हणून लग्नासाठी गुंजाचा वापर करतेच. नजर दोष बाधा दूर करतात. लाल गुंज घरात ठेवले की वाईट नजर, करणी, अडथळे लागत नाहीत. 7च गुंज का? तर बघा, 1 ते 7 म्हणजे 7 वार, 7 चक्र, 7 पिढ्या, 7 लाल गुंज, संपूर्ण ऊर्जा चक्र ॲक्टिव्ह होते. 1 किंवा 3 ने काम होत नाही, म्हणूनच आपल्याला 7 गुंज लागणार आहेत. मंडळी, मुलींचं किंवा मुलांचं वय वाढते, चांगले स्थळ येतात, पण काही कारणास्तव शेवटच्या टप्प्यात आल्यावर काही ना काही कारणाने लग्न मोडतं किंवा अडथळे निर्माण होतात. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमध्ये शनी, मंगळ किंवा गुरु ग्रहाची स्थिती कमकुवत असल्यास विवाहासाठी विलंब होतो. तसेच आजच्या काळामध्ये मनासारखा जोडीदार मिळण्यास अनेक समस्या येतात. बऱ्याच वेळा लग्नाचे वय निघून जाते तरीही लग्न जमत नाही. या गोष्टींची सर्वाधिक चिंता मुलामुलींच्या आईवडिलांना असते. आपल्या मुलांचं योग्य वयामध्ये लग्न व्हावे असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि ते त्यांच्यासाठी उपाय देखील करत असतात, परंतु कोणत्याही उपायाचा त्यांना काही लाभ होत नाही. परंतु मी जो आज तुम्हाला उपाय सांगणार आहे तो एकदम अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी. हा उपाय केल्याने 21 दिवसामध्येच मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होऊन मुलांचं लग्न 1 महिन्यामध्येच ठरेल. तर बघा, अमावस्या तिथी नक्की कधी आहे, 13 जुलै की 14 जुलै हे देखील थोडक्यात आपण पाहूया, कारण तशा मला कमेंट येत असतात, त्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला सांगते. तर अमावस्या तिथीची सुरुवात 13 जुलै 2026 सोमवार रोजी संध्याकाळी 6:49 होईल आणि अमावस्या तिथीची समाप्ती 14 जुलै 2026 मंगळवार रोजी दुपारी 3:12 होईल. धर्मात उदय तिथीनुसार म्हणजे सूर्योदयाची वेळ जी तिथी असते तीच मांडण्याची पद्धत आहे, म्हणून 14 जुलैच्या रोजीच अमावस्या ही धरणार आहेत. मंडळी, आपल्याला या उपायासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूया. तर आपल्याला या उपायासाठी 7 लाल गुंज, जे लाल आणि काळ्या कलरचे असतात, तर ते 7 लाल गुंज आपल्याला आणायचे आहेत. थोडासा लाल कपडा घ्यायचा आहे आणि आपल्याला हनुमानजींना अर्पण करण्यासाठी शेंदूर थोडंसं घ्यायचं आहे, काळे तीळ, मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे. बस एवढंच साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. तर तुम्हाला आता प्रश्न पडेल की हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे, परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो, त्यामुळे घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करायचा आहे. तर बघा, अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे. आपला देवघर आहे, तर आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आहे, हनुमानजींचा फोटो असेल तर तुम्हाला तिथे त्यांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्या अगोदर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 1 लवंग आणि 1 वेलची टाकायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे. बघा, हा उपाय आपल्याला मंगळवारीच म्हणजे अमावस्येलाच करायचा आहे. तुम्ही सकाळी 6 ते 8च्या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे, कारण मंगळवार म्हणजे हनुमान आणि अमावस्या म्हणजे पितृदोष दूर होतो, म्हणून आपल्याला या दिवशी सकाळी 6 ते 8च्या दरम्यान करायचं आहे. आपण आपल्या देवघरामध्ये देवी देवतांची विधिवत पूजा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, 1 कापसाची वात ठेवायची आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे की हा दिवा घ्यायचा आहे. तसेच आपल्याला 7 लाल गुंजे घ्यायचे आहेत आणि थोडासा लाल कपडा घ्यायचा आहे, शेंदूर थोडासा घ्यायचा आहे. तर
तुम्हाला असा प्रश्न पडेल की आता हे गुंजे कुठून आणायचे आणि कसे मिळतील? तर बघा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बघा, पूजा साहित्याचं दुकान असेल म्हणजे तुमच्या गावात, शहरात जिथे देवपूजेचे साहित्य मिळते तिथे नक्कीच हे गुंजे तुम्हाला मिळतील. दुकानदाराला म्हणायचं आहे की 7 लाल गुंजे द्या, लग्नाच्या उपायासाठी पाहिजेत. म्हणजे 10-20 रुपयाला पुडी मिळते आणि ते आणायचे असावे. ते देखील तुम्हाला व्यवस्थित पाहून आणायचे आहेत. पहा, लाल आणि काळे डाग असलेली बी त्यालाच गुंज असे म्हणतात. तर ते आपल्याला आणायचे आहेत. फक्त 7 आपल्याला आणायचे आहेत, जास्त. तर बघा, आपल्याला हे 7 लाल गुंजे घ्यायचे आहेत. लाल कापड घ्यायचं आहे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा आपण जो बनवून घेतलेला आहे. तर बघा, आपल्याला ते सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि हनुमानजींच्या मंदिरामध्ये देखील आपल्याला जायचं आहे. तर बघा, आपल्याला थोडंसं सिंदूर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल टाकायचं आहे. तसेच आपल्याला जर ती रुईची पानांचा हार असेल, म्हणजे रुईची पानं असतात बघा, त्याची हार आपण बनवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तो देखील बनवून घ्यायचा आहे. त्या पानावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं तुम्हाला सिंदूर घ्यायचं आहे आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला त्या पानावरती राम असं लिहायचं आहे आणि त्याचा तुम्हाला माळ बनवायची 5 किंवा 11 किंवा 21 पानांची तुम्हाला माळ बनवून घ्यायची आहे. तेच लाल फुलं असतील किंवा झेंडूची फुलं असतील ती घ्यायची आहेत. अगरबत्ती घ्यायची आहे, कापूर घ्यायचा आहे. बघा, अमावस्येच्या दिवशी हनुमानजींच्या दर्शनाला आणि पूजेला विशेष असे महत्त्व आहे. तर बघा, हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे की प्रथम आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ आपण जो दिवा बनवून घेतलेला आहे मोहरीच्या तेलाचा, त्याच्यामध्ये काळे तीळ टाकलेला आहे, तर तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं तुम्हाला बोलायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे थोडा वेळ बसायचं आहे आणि मग जी आपली मनोकामना इच्छा आहे, म्हणजे आपल्या मुलांच्यासाठी आपण हा जो उपाय करत आहे, तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, मंगलदोष आहे, तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने बोलायचं आहे. आणि मग हे झाल्यानंतर तुम्हाला तसंच हनुमानजींचं मंदिर तुमच्या जवळपास कुठे असेल तर मग तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे. ते गेल्यानंतर तुम्हाला हनुमानजींना आपण जो शेंदूर त्याच्यामध्ये थोडंसं राईचं तेल मिक्स केलेलं आहे, तर तो शेंदूर थोडासा हनुमानजींना लावायचा आहे. तसेच त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, जर आपण रुईच्या पानांची माळ आणलेली असेल तर ती देखील त्यांना अर्पण करायची आहे. कारण रुईचं पानं ही हनुमानजींना अतिशय प्रिय आहेत आणि ते लवकर प्रसन्न होतात आणि त्यामुळेच आपल्याला रुईच्या पानांची माळ आहे तर ती हनुमानजींना त्यांच्या गळ्यात घालायची आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि मग तिथे आपल्याला मग त्याच्यानंतर जे आपण 7 गुंजे आणलेले आहेत तर ते त्या लाल कपड्यामध्ये ठेवायचे आहेत आणि मग आपल्याला त्याची पोटली तुम्हाला हनुमानजींच्या चरणापाशी ठेवायची आहे. तुम्हाला अगरबत्ती लावायची, दिवा लावायचा आहे आणि मग तुम्हाला तिथे बसून हा मंत्र बोलायचा आहे, जय राम श्रीराम जय जय राम. अशा प्रकारे तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. कारण बघा, हनुमानजींना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रभू श्रीरामाची आराधना करणे. श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप केल्याने हनुमानजी लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व अडचणी, संकटे, कुंडलीमध्ये मुलांचे काही दोष हे दूर होतात. व तुम्हाला हा मंत्र देखील बोलायचा आहे, ओम करांग क्रीं क्रो सह भोमाय नम. हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. ओम क्राम क्रीं क्रो सह भोमाय नम हा मंत्र 21 वेळा तिथे बसून तुम्हाला म्हणायचा आहे. आणि हा मंत्र म्हणता वेळेस तुम्हाला आपण जे गुंज लाल कपड्यामध्ये बांधलेलं आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे, त्याला अभिमंत्रित करून घ्यायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला श्री हनुमानजींच्या चरणावरील सिंदूर आणून त्याचा टिळा तुम्ही तुमच्या मुलांच्या कपाळाला लावायचा आहे किंवा स्वतःच्या लावला तरी देखील चालेल किंवा तुम्ही थोडंसं शेंदूर काढून ठेवायचं आहे आणि जेव्हा कधी तुमची मुलं घरी येतील त्यावेळेस त्यांच्या कपाळाला तो टिळा तुम्हाला लावायचा आहे. तसेच रोज किंवा दर मंगळवारी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हनुमान चालीसाचं पाठ करायचं आहे किंवा मुलांकडून घ्यायचं आहे. यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असेल, नकारात्मकता असेल किंवा कुंडलीमध्ये नजरदोष असेल, पितृदोष असेल, मंगलदोष असेल तर तो दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. म्हणजे 21 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होऊन मुलांचं लग्न हे एक महिन्याच्या आतमध्ये ठरेल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जे आपण गुंजे लाल कपड्यामध्ये बांधून घेतलेले आहेत
तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यापूर्वी तुम्हाला हनुमानजींना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या लग्नामध्ये जे काही विघ्न येतात, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम हे निर्माण झालेले आहेत, तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने, कळकळून तुम्हाला हनुमानजींना प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण लाल गुंजा लाल कापडामध्ये बांधलेले आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि घरी यायचं. आणि मग घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा मुलगा किंवा मुलगी जर घरी असेल तर मुलं जिथे झोपत असेल त्यांच्या उशीखाली तुम्हाला ही लाल गुंजांची पोटली ठेवायची आहे. 7 दिवस ठेवायची आहे आणि 7व्या दिवसानंतर तुम्हाला ही पोटली आहे तर ती उचलायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. किंवा वाहत्या पाणी जवळ नसेल तर मग तुम्ही पिंपळाच्या झाडामध्ये मातीमध्ये गाडून टाकायचे आहे. तर बघा, तुम्हाला असा देखील प्रश्न पडेल की आमची मुलं घरी नाहीत तर मग काय करायचं आहे. तर बघा, जेव्हा कधी मुलं घरी येतील किंवा तुम्ही ही लाल गुंजांची जी पोटली आपण बनवलेली आहे म्हणजे पुरचुंडी बनवलेली आहे तर ती तुम्ही मुलांच्याकडे, जिथे मुलं राहत असेल तिथे तुम्ही मुलांच्याकडे घेऊन जायचं आहे आणि मुलांच्या जिथे मुलं झोपत असेल त्यांच्या उशीखाली ही तुम्हाला पुरचुंडी ठेवून द्यायची आहे. 7 दिवस मुलांना सांगायचं आहे की 7 दिवस हे असंच राहू दे आणि 7 दिवसानंतर तुम्ही हे वाहत्या विसर्जन करायचं आहे असं तुम्ही मुलांना सांगायचं आहे. आणि जो शेंदूर आपण आणलेला आहे तो देखील तुम्ही मुलांना नेऊन द्यायचा आहे आणि मुलांना कपाळाला लावायला सांगायचं आहे. तर बघा, इतका चमत्कारी आणि पॉवरफुल हा उपाय आहे. तर हा उपाय केल्याने 7 दिवसामध्ये मुलांच्यासाठी काही ना काही शुभ संकेत यायला सुरुवात होईल आणि मुलांच्यासाठी स्थळ देखील येतील आणि मुलांचं लग्न हे फिक्स होईल. फक्त तुम्ही पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय खूप असा प्रभावी आहे कारण यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. तर फक्त विश्वास, श्रद्धा ठेवून तुम्ही हा उपाय व्यवस्थितपणे करा, याचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल. तर मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. आणि अशा मुलांना शेअर करा ज्यांचं लग्न ठरत नाही, त्याचंही पुण्यफल तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.